मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत जनतेला सांगावं, नेमका काय निर्णय घेतलाय ते स्पष्ट करून सांगितलं पाहिजे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। आरक्षणासाठी वेळोवेळी संसदेत भूमिका मांडली आहे। भुजबळांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। नागपुरात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर होणारे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शिबिर स्थळाची पाहणी केली आहे। बैठकीसंदर्भातील आसन व्यवस्थेचा आढावा घेतलाय। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय। पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजर आहे। देवाभाऊंनी याकडे जास्त लक्ष द्यावं असं म्हणत फडणवीसांना टोला लगावलाय। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंद आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास फायदा होईल असं शरद पवार म्हणालेत। ठाकरे गटाकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। पुतळ्याचं सुशोभीकरणासह सीसीटीव्ही देखील बसवण्यात येणार आहे। याकरता मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीनं पालिकेला पत्र लिहिलंय। सुशोभीकरणाची परवानगी मागितली आहे। लाडक्या बहिणींची संख्या अजूनही 2,30,00,000हून अधिकच आहे असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी केलंय। कुठल्यातरी फेक पोर्टलनं खोटी बातमी केली आहे। लाभार्थ्यांची संख्या घटली नाहीये असा दावा आदिती तटकरेंकडून करण्यात आला आहे। मासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचं काही जणांकडून राजकारण केलं जातंय। महाविकास आघाडी तुटलेली आघाडी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। नवी मुंबईत शिवसेना भाजप वाद शिगेला पोहोचलाय। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिवसेनेनं जनहित याचिका दाखल केली आहे। पालघरच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात जनता दरबार घ्यावा अशी माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अंबरनाथ कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। आनंद दिघे खोट्या प्रवृत्तीच्या लोकांना कळणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे। ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला द्या। निवडणूक आयोगानं काही नाही ऐकलं तर कोर्टात जा असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली आहे। पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे। टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केलाय। छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा। तुमची लेकरं बाळं मग इतरांची कुत्री मांजर आहे का? प्रत्येक वेळा आम्हाला कोर्टात जावं लागतं असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय। हिंगोलीतील नरवाडी गावाला पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी भेट दिली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आदिवासी नेत्यांसोबत चर्चा करणार असं आश्वासन नरहरी झिरवाळांनी आदिवासी बांधवांना दिलं आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। फडणवीस शिंदे ब्रँड नाही, ठाकरे ब्रँडवरील फडणवीसांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। ठाणे शहराला कुणीही वाली नाही। उपमुख्यमंत्री शहरात हेलिकॉप्टरनं फिरतात असं म्हणत राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। 75 नंतर थांबलो नाही, त्यामुळे मोदींना थांबा असं बोलू शकत नाही। पंतप्रधान मोदींबद्दल शरद पवारांचं वक्तव्य।